कहाँ गई है? आफिया, आफिया कहाँ गई है? ये बाल बनाने गई है, अकेले गई है। और तुम सब कहाँ जा रहे हो? आपलं मुलं कानाने बहिरं असलं तरीही ते डोळ्याने सक्षम आहे. तर लिप रिडिंग काय आहे, श्रवण प्रशिक्षण काय आहे, विद्यार्थ्याला शिकवताना आपला आणि त्याचं सिटिंग अरेंजमेंट कशी पाहिजे, चेहऱ्यावर प्रकाश कसा पाहिजे, त्याचे हँडरायटिंगचे स्किल किंवा आय हँड कोऑर्डिनेशन, जे जे काही रायटिंग स्किल, रिडिंग स्किल्स जे असतात ते सुरुवातीच्या पायऱ्या लेवलवर कसं केलं जातं याची पालकांना काही कल्पना नसते. आमच्या शाळेमध्ये कर्णबधिर मुलांना शिकवण्यासाठी पायऱ्या असतात. म्हणजे आम्ही त्याला जेव्हा प्रवेश त्याला देतो मुलाला, तेव्हा त्या वर्षापासून ते त्याच्या पायरी 1, पायरी 2, पायरी 3, पायरी 4 आणि गरज असेल तर पायरी 5 असे 5 वर्ष त्याला शिक्षण देतो. आणि तो थोडा परिपक्व झाला, त्याचा बेस पक्का झाला की मग त्याला इयत्ता पहिलीमध्ये आम्ही टाकतो आणि मग त्याचा पुढचा जो काही शिक्षणाचा प्रवास सुरू होतो. छोट्या मुलांना शक्यतो आपलं एक वय असतं 12 वर्षापर्यंत ह्यांच्यामध्ये खूप प्रोग्रेस होतो वाचेच्या बाबतीत म्हणते, म्हणजे स्पीचच्या डेव्हलपमेंटच्या बाबतीत बोलते. 12 वर्षानंतरही होतो, नाही असं नाही, पण लहान असल्यापासून तुम्ही जसं मोल्ड करता की मशीन लवकर लावण्यात आलं तर तितका फायदा तुम्हाला आधीपासून ट्रेनिंग मिळाल्यामुळे जास्त होतो प्रशिक्षणामुळे. तसं 12 वर्षाच्या पुढेही करू शकता, पण आपल्या जो हातात महत्वाचा वेळ असतो तो त्याला क्रिटिकल एज म्हणतात. आम्ही 8 वर्ष म्हणतो त्याला, स्पीचच्या भाषेमध्ये 8, आणि काही मुलांसाठी तो वाढतो सुद्धा ज्यांना डेव्हलप झालंय. कोशिश स्कूल फॉर द डेफ मध्ये जे लहान मूल येतं, म्हणजे जो वर्ग येतो आपल्याकडे तेव्हापासून 7वी पर्यंत आणि 10वी पर्यंत ती मुलं आपल्याकडेच राहतात. तर या शाळेत तसं आहे की ती आल्यामुळे मग तुमची अटॅचमेंट पण तशी वाढते आणि मग त्यांना आपण सगळे विषय त्यांचा पायाभूत हे आपण विकास आपणच करून घेऊ शकतो. फेशियल एक्सप्रेशन मधून सुद्धा मुलं बरचसं काही शिकू शकतात. आणि शिवाय काय करतो आम्ही की एका मुलाला ज्यावेळेस नवीन मूल शाळेत येतं त्यावेळेस आता कोर्स केला, एवढ्या वर्षाचा अनुभव आहे त्यामुळे काही वाटत नाही. आता पण सुरुवातीला असं वाटायचं आता कसं शिकू मी याला, पण आता काय करतो आम्ही की ते मूल शाळेमध्ये आल्यानंतर त्याला आम्ही 1 to 1 घेतो. कारण सर्व मुलांबरोबर त्याला जर घेतलं तर तो पण ते मूल गांगरून जातं. कारण नवीन असतं ते आमच्यासाठी, आम्ही त्यांच्यासाठी. आमचे फेशियल एक्सप्रेशन तो ओळखू शकत नाही, शिवाय आमचे लिप मुवमेंट ओळखू शकत नाही. म्हणून मग त्याच्यासाठी थोडंसं ऑब्झर्वेशन करत म्हणून मग मुलांना आम्ही काय करतो की आरशामध्ये बोलायला घेतो. आरशामध्ये आमच्या लिपच्या ज्या मुवमेंट असतात त्या आम्ही त्यांना आरशामध्ये दाखवतो. प बोलायचं तर कसं, प म्हणजे कसे, तर उठाला उठ असे लागलेले आहेत आणि शिवाय शब्द बाहेर टाकायचा आहे. जो आपण श्वास घेतो त्यानुसार आपण शब्द बाहेर प असं हळूहळू मुलांकडून घेतो. क ची ऍक्शन अशी आहे कारण इथे व्हायब्रेशन होतं. क बोलताना आपण नॉर्मल बोलतो त्यामुळे कळत नाही. या क्षेत्रातल्या लोकांना या गोष्टी बऱ्याचशा. क न बोलताना इथे न म्हणजे इथे व्हायब्रेशन येतं. ह्या मुलांना ऐकू येत नाही, कर्णबधिरत्व असतं, त्यामुळे ते मूकबधिर ते आपोआपच होतं की तुम्हाला जेव्हा ऐकू येत नाही डेफिनेटली त्याला बोलायला पण प्रॉब्लेम होणारच आहे. सो त्यांच्यासाठी त्यांना वेगळ्या पद्धतीने म्हणजे वेगळ्या टेक्निक्स वापरून, तंत्र वापरून त्यांना कसं बोलतं करायचं. तुम्ही पाहिलं असेल की साइन लँग्वेज हा प्रकार सुद्धा ह्यांच्याकडे जास्तीत जास्त वापरला जातो, पण बऱ्याच जागी आम्ही इथे टोटल कम्युनिकेशन मेथड वापरतो. टोटल कम्युनिकेशन मेथड मध्ये कसं असतं की बऱ्याच मुलांना ऐकण्याचा त्रास कमी असतो. हिअरिंग एड लावल्यानंतर त्यांना ऐकू येतं बऱ्यापैकी, शब्द तरी ऐकू येतात, काही मोठे आवाज ऐकू येतात. त्याचा वापर करून जे काय त्यांचं हिअरिंग बाकी असतं त्याला रेसिड्युअल हिअरिंग म्हणतात, त्याचा वापर करून त्यांना बोलायला शिकवणं. त्याच्यामध्ये मग व्हायब्रेशन आलं, गळ्यावर कंपन ज्याला म्हणतो, व्हायब्रेशन आलं, त्याच्यानंतर लिप रिडिंग आलं म्हणजे औषध वाचन आहे, तुमच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स आहेत. आणि बऱ्याचदा साइन लँग्वेज नाही पण आम्ही त्याला जेस्चर्स म्हणतो नॅचरल, त्याचा वापर करून जसं पाण्याला आपण असं केलं, जेवणाला असं केलं, चहाला असं केलं, अशा पद्धतीने
सो अशा पद्धतीने हळूहळू कंपन आहे, औष्ठ्य वाचन आहे आणि त्याचं मशीन लावून त्याला श्रवण प्रशिक्षण नावाचा प्रकार आहे, ज्याला ऑडिटरी ट्रेनिंग म्हणतात. पहिली सुरुवात तिथूनच होते. पण मशीन लावल्यानंतर स्विच ऑन केलं की त्याला ऑडिटरी ट्रेनिंग ह्या मेथडनी पहिलं ऐकायला शिकवलं जातं. म्हणजे आपण शाळेत अभ्यास करायला शिकतो, आपल्याला ऐकायला बघायला शिकवावं लागत नाही आणि बोलायला, पण ह्यांना ऐकायला शिकवावं लागतं. स्पीच ट्रेनिंग त्यांना देताना एक स्पीच ट्रेनर नावाचा एक इक्विपमेंट आहे, ते वापरलं जातं. त्या हेडफोन लावून इंडिव्हिज्युअली, म्हणजे माझ्याकडे माईक असतो आणि छोटंसं युनिट असतं, त्याच्यातून त्यांना आवाज कैक पटीने जास्त ऐकू येतो. त्या मशीनद्वारे ट्रेनिंग दिलं जातं. साधनं वापर, समोर आरसा असतो, आरशासमोर बसतो की त्यांना लिप दिसावे आणि सगळं अशा छोट्या छोट्या गोष्टी आम्ही तिथेच थेरपी देताना वापरतो, चार्ट्स वापरतो. आणि वर्षातून त्यांची कमीत कमी 2 वेळेला एक ऑडिओमेट्री करावी लागते, म्हणजे श्रवण चाचणी तपासणी करावी लागते. कशासाठी? कधी काही त्यांचं इन्फेक्शन झालं, काय झालं, त्यांचा हिअरिंग लॉस वाढतो. कमी तर चांगलं होण्याची तर शक्यता नसतेच, पण वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे ते चेक करत राहावं लागतं वर्षातून 2दा की त्याला ऑडिओमीटर एक इक्विपमेंट येतं, तेही मी वापरते. त्याच्यामधून चेक केलं जातं आणि त्याचा मग ग्राफ मध्ये आपण कसं ECG EEG काढल्यावर कसं, तसं त्याच्यामध्ये पण ग्राफ प्लॉट केला जातो की ह्याला किती ऐकू येतं, तर खाली डायग्नोसिस द्यायचं असतं. पण ह्या सगळे विषय शिकवताना मी त्यांना, कारण मी स्वतः भरतनाट्यम शिकते, त्यामुळे भरतनाट्यम आणि नाटकाचा पण मी वापर करते. म्हणजे छोटीशी नाटुकली असेल, आत्ताच आमच्या शाळेला 42 वर्ष पूर्ण झाली, तेव्हा आम्ही तारक मेहता का उलटा चष्माचं छोटंसं स्किट केलं होतं. तर माझी इयत्ता 5वी आहे, हिंदी माध्यम आहे माझं. तर माझ्या वर्गातल्या मुलांनी, म्हणजे तो एक जण तारक मेहता झाला होता, एक जण जेठालाल झाला होता, म्हणजे ते खूप छान सादरीकरण केलं होतं. ऑडियन्सला पण खूप आवडलं होतं. हिअरिंग इम्पेअर्ड मुलांमध्ये एक ऑपरेशन केलं जातं. लवकर वयात करू तितकं चांगलं, ज्याला कॉक्लिअर इम्प्लांट म्हणतात. खूप वर्षापासून आले, हे काही नवीन कॉन्सेप्ट नाही, भरपूर वर्ष झाली त्याला. आमच्याकडे आहेत काही मुलं तशी. कॉक्लिअर इम्प्लांट म्हणजे आतमध्ये चिप टाकली जाते ऑडिटरी नर्व्हवर डायरेक्टली आणि इथून प्रोसेसर लावतात. हे जे तुम्ही मोल्ड आता मुलांचे बघितलं, हे निघून जातं कम्प्लिटली, ठीक आहे. आणि त्याच्यामुळे होतं काय की डायरेक्टली हिअरिंग सेंटर आहे ना ब्रेन मधलं, तिथे जातो प्रोसेसर मधून आवाज, कानाचं काम बंद होतं. सो हाही एक प्रकार, त्याच्याही मुलं आमच्याकडे वर्गात आहेत. त्यांची थेरपी वेगळ्या पद्धतीने केली जाते. ज्या समाजात राहतो ना, सगळेजण पोट भरायला काम करतात आणि पैसे मिळायला, पण ह्या आमच्या फील्डमध्ये जे आम्ही सगळे आहोत ना, आम्हाला पैसे मिळतात, पण पैशाबरोबर सगळ्यात मोठं मिळतं ते समाधान. समाधान एवढं आहे ना की आनंद आहे, त्या कामाचा आनंद आहे. लोक कंटाळतात सॅच्युरेशन किंवा ह्याच्यानी, आम्हाला त्याचा कंटाळा येत नाही. आम्हाला आनंद आहे ह्या गोष्टीचा की आम्ही ह्या फील्डमध्ये काम करतो, म्हणून ते फील्ड घेतलंय आम्ही सगळ्यांनी.